कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। एक लाट आली आणि होत्याचं नव्हतं झालं, आरेवारे समुद्रात बुडून 4 जणांचा मृत्यू। कोकण गिळंकृत करण्याचा सरकारचा डाव, माजी खासदार विनायक राऊत यांची पत्रकार परिषद। आणि शक्तीपीठ MSRDC सगळीकडेच भ्रष्टाचार, कोकणच्या विकासासाठी खासदार मात्र निष्क्रिय असल्याची राऊतांची प्रतिक्रिया। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे येथील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या ठाणे मुंब्रा येथील 4 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे। या 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे। ठाणे मुंब्रा येथून उजमा शमसुद्दीन शेख, उमेरा शमसुद्दीन शेख या रत्नागिरीत आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या। शनिवारी सायंकाळी त्या दोघी जैनब जुनेद काझी, जुनेद बशीर काझी दोन्ही राहणार ओसवाल नगर रत्नागिरी हे चौघे सायंकाळी आरेवारे येथे फिरण्यासाठी गेले होते। समुद्र खवळलेला होता, त्यातच दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती। या चौघांना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही। उसळी घेणाऱ्या लाटांचा अंदाज त्यांना न आल्यानं अचानक उसळलेल्या महाकाय लाटांनी हे चौघेही पाण्यात ओढले गेले आणि जीव वाचवण्यासाठी त्यांचा आकांत सुरू झाला। त्यांनी काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले। काही प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा सुरू केला, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले। त्यांनी बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचेही प्रयत्न असफल ठरले। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते। रायगड जिल्ह्यातल्या पाली खोपोली राज्य महामार्ग वाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे, मात्र त्या महामार्गाची पावसाळ्यात अक्षरशः दुरावस्था झाली आहे। पाली खोपोली राज्य महामार्गावरील धोकादायक व जीवघेण्या खड्ड्यात नागरिकांनी शनिवारी वृक्षारोपण आंदोलन करून आपला आक्रोश व्यक्त केला आहे। तसेच हातात विविध माहिती लिहिलेले फलक घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले व असंतोष व्यक्त केला। पाली सुधागड संघर्ष संस्था आणि नागरिकांनी पाली शहरातील आणि पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात अर्ज, विनंती आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष देखील वेधले, मात्र ही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले। त्यामुळे पालीतील रस्ते आणि वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी न भरल्यास शनिवारी या सर्व खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले जाईल। याबाबत संबंधित प्रशासनाला नागरिक आणि पाली सुधागड संघर्ष संस्था यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने पाली नगरपंचायतने लागलीच पालीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे। तसेच मोठे खड्डे सिमेंट कॉन्क्रीटद्वारे भरलेत, मात्र MSRDCने पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे भरले नाहीत। त्यामुळे नागरिकांनी तेथे आंदोलन केले। याने सुद्धा फरक पडला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि यावेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। महाराष्ट्र सरकारमधील कोकण बळकाऊ नेत्यांची वक्रदृष्टी कोकणावर पडली आहे। सिडकोचा प्रस्ताव रद्द झाल्याने नगरविकास खात्याने पुन्हा GR काढला असून MSRDCतून कोकणातील 5 जिल्ह्यातील 593 गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केल्याची माहिती उभाटा शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे। ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीयांनी ऑलरेडी जमिनी घेतलेल्या आहेत, त्यांचे जे दलाल आहेत, त्या दलालांनी सुद्धा नगरविकास खात्याच्या अगदी मंत्री महोदयांपर्यंत त्यांचे हात पोचलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या गावाची माहिती तिकडे पोहोचवली गेली। सिडकोमध्ये 488 गाव होते, पण MSRDC आणताना त्याच्यामध्ये 13 नवीन अजून सेक्टर तयार केले गेले। 13 त्याच्यात लिहिले 13 ग्रोथ म्हणून अधिसूचित क्षेत्रातील दिनांक 15/3/24 रोजी क्षेत्राच्या 13 ग्रोथ सेंटरच्या क्षेत्रासाठीची अधिक जमीन ही 105 गावाच्या माध्यमातून 449 चौरस किलोमीटर एवढी जमीन ही ह्या MSRDCच्या ताब्यात देण्याचं ठरलेलं आहे।
449 किलोमीटर, सावंतवाडीतल्या कुंभारवाडा, निरवडे, कुंभारली, इन्सुली, तळवडे, क्षेत्रफळ, वेत्ते, गुणाजी, वेत्ते, वाफोली, सोनुर्ली, नावेली, निगुडे, बांदा, शेर्ले, रोणापाल, पाडलोस, मरडुरे, कास, पेंडूर अशा गावामध्ये येऊन आता MSRDC काम करणार. म्हणजे ज्यांनी मोठ्या शहरामध्ये काम करायला पाहिजे, मोठे प्रोजेक्ट MSRDCने आणले पाहिजे, ती ग्रामपंचायत आता छोट्या छोट्या 500च्या लोकसंख्येच्या गावामध्ये येऊन काम करायला लागली. आणि हा शोध केवळ आणि केवळ या महाराष्ट्र राज्याचे अचाट बुद्धीचे नगरविकास मंत्रीच घेऊ शकतात, ते सुद्धा स्वार्थी बुद्धीने. यासाठीच आता MSRDCच्या ताब्यात कोकणातल्या 5 जिल्ह्यातले 593 गाव घालायचा कपट कारस्थान ह्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला आहे. आणि विशेष म्हणजे नगरविकास खाते हे गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या हातात आहे. त्यामुळे साहजिकच आहे जमीन बळकाव हा एकमेव कार्यक्रम हाती घेऊन सध्याचं नगरविकास खातं कामाला लागलेलं आहे. सिडकोप्रमाणे या GRलाही गावागावातून विरोध झाला पाहिजे असं आवाहन करत शक्तीपीठ, MSRDC, समृद्धी महामार्ग, सगळीकडेच भ्रष्टाचार असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. कोकणात मुंबई गोवा महामार्ग, कोस्टल रोड, चिपी विमानतळची कामं नीट व्हायला हवीत, पण खासदार मात्र निष्क्रिय असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे. शक्तीपीठला यापूर्वी सुद्धा विरोध केलाय. परवाच्या दिवशी राजू शेट्टी साहेब आले होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा संपूर्ण शिवसेना ताकदीने उतरली होती. उद्या सुद्धा कोल्हापूरला मी आहे. शक्तीपीठ या महामार्गाला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे, सर्वच शेतकऱ्यांचा. आणि म्हणून कोकणचं जर भलंच करायचं असेल तर कोस्टल रोड आम्हाला हवाय, तो द्या लवकर. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, तिथे दररोज बळी जात आहेत, दररोज ऍक्सिडेंट होत आहेत, तो करा लवकर. काही राजकीय नेते विक्रीसाठी तयार असल्याचा टोला देखील माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला आणि विधानसभेला आम्ही निष्ठावंतांची किंमत समजून घेतली आहे असं ठामपणे त्यांनी सांगितलंय. विधानसभेचे जे आहेत ते तुमचा मुद्दा खरा आहे ते, पण एकदा धडा चांगला शिकून आता मोकळे झालो होतो आम्ही. भविष्यामध्ये निष्ठावंतांची किंमत किती असते ते कळलेलीच आहे. खेड तालुक्यातील विविध ग्रामीण शाळांमध्ये साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी कुणबी समाजाचे समाजसेवक संदीप फडकले यांनी शालेय साहित्य पुरवून मोठं सहकार्य केलं. संस्थेने पुढाकार घेत शेरवली, खारी, करटेल, लवेल, मुमके या गावातील एकूण 8 ते 9 शाळांमध्ये वस्तूंचं वितरण केलं आहे. शाळा प्रमुख, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव, उपाध्यक्ष अंकिता शिगवण, खजिनदार पूनम सालेकर, कार्यकारिणी सदस्य रुचिता कदम आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी संस्थेचे आभार मानून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजासाठी प्रेरणादायी ठरावा असा हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.